या ना आपण बसूया म्हणा असे प्रश्न उत्तर करायला. खर्च होतच राहणार, चालूच राहणार प्रशासन. महायुतीचं चित्र कालच एक सर्वे आलाय. महायुतीचे एकूण महाराष्ट्रात 161 आमदार निवडून येणार आहे आणि सरकारी येणार. या विधानावरून महायुतीमध्ये सध्या महायुती म्हणजे आमची, मग आम्ही एवढे ना बचेंगे ना कटेंगे सब एकत्र आहोत. नाही, नो कॉमेंट्स त्याच्यावर. उगाच ते चांगला प्रश्न विचारा रत्नागिरी कोकणाबद्दल. आता आम्ही त्याच्यात कोणतरी बोललं म्हणून त्याचे किस किती काढायचं. नो कॉमेंट्स. सत्ताधारी आमदारांनी मुलुंडच्या पूर्णतेसाठी 2200 कोटींचा सर्वंकष आराखडा केलेला आहे. केंद्राकडे पाठवायचा, केंद्राकडे येतात, केंद्रीय मंत्र्यांना भेटेल, PM ना भेटून तो मंजूर कसा करावा यासाठी माझे प्रयत्न असतील. मी स्वतः पाहिन. कोकणामध्ये प्रकल्प यावे यासाठी काय प्रयत्न? तुम्हाला सांगितलं ना, अनेक ठिकाणी. आता मी कालच उदय सामंत आमच्याकडे आले. मला रत्नागिरीला काही भूखंड पाहिजे, जागा पाहिजे. एक तर सर्वे करतोय कोणत्या तालुक्यात इंडस्ट्री कोणत्या प्रकारची आहे आणायची, की जिथे ती साधन सामुग्री जवळच मिळेल त्या कारखान्यात. हे प्रयत्न साईट नक्की झाल्या का तेही प्रकार. आणि आता मी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो आहोत की रत्नागिरी पण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा. म्हणजे एक तर पर्यटनाच्या माध्यमातून विकास आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा मानस आहे. आणि इथला पाणी आणि हायवे ही काम लवकरच पूर्ण करून घ्यावी. तर आपण उमेदवारीला जेव्हा उभे होता त्यावेळेला एका सभेमध्ये म्हटलं की चिपळूणची रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे, चिपळूणमध्ये जी रेड आणि ब्ल्यू लाईनची पूररेषा आहे त्या पूररेषेमुळे चिपळूणचा विकास खुंटलेला आहे. तर त्यासाठी सत्ता आल्यानंतर काय प्रयत्न होतो? नाही, सत्ताला प्रयत्न जो व्यत्यय होतो विकासाला तो दूर करण्याचा प्रयत्न करू. अनेक ठिकाणी आमची ओरिजिनल आहे, ही डमी आहे. डुप्लिकेट मी शब्द बोलणे डमी. त्यामुळे आमची ओरिजिनल एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात कारण त्यांना मित्र चांगला आहे. भारतीय जनता पक्षासारखा सज्जन माणसाचा बघा नातुकडे. त्यामुळे आमचं चांगलं चाललंय, कोणी दुष्ट लावू नये असं आम्हाला वाटतं. भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये निलेश राणे आणि नितेश राणे यांना चंगू बागू म्हटलंय. काय? भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांना चंगू बागू म्हटलंय आणि नितेश राणे आणि वैभव नाईक आणि संदेश पारकर असे उभे आहेत. आता हे जे उच्चारला शब्द मला उच्चारायचा नाही. आता काय म्हणा, निलेश राणे M.Com PhD आहे, तो व्यावसायिक आहे, इन्कम टॅक्स भरतोय. त्याला जर काय टोपण नाव द्यायचं, तुला काही देऊ शकतो, काही देऊ शकतो. निवडणूक काळात मला नाही असं करा. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालोय, केंद्रीय मंत्री आहे, 35 वर्ष मंत्री आहे. मला अशा शब्दाने लोकांची मनं नाही चुकवायची. अरे राणेच्या तोंडी असं, त्याच्या तोंडी असेच शब्द शोभणार, कळलं की नाही. मी त्याची MBA लंडन आहे आणि आता नाही तो समाजसेवा राजकारण किती वर्ष करतायत ते पदं आता मिळाली तो. त्यामुळे ना त्याला ते निवडून आल्यावर कळेल ना, म्हणा कळेल. आणि म्हणा तुला मी मागे बोललो होतो, आता बंद कर वयामानाप्रमाणे, आता चांगले शब्द वापर, साधू संतांची नाव. शेखर निकम यांच्या विजय मिरवणुकीला येणार. शेखर निकम मी कमिटमेंट दिली आता हो, फक्त जरा आम्हाला वेळ ऍडजस्ट करा. एकाच वेळात येणार नक्की येणार. काटेची टक्कर नाही, टक्कर पण नाही. वन साइड आमचा शेखर जाणार डायरेक्ट विधानसभा. काटे विषय नाही. सॉरी, श्रीकांत शिंदे परवा ओढीमध्ये आले होते ना, त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही पर्यावरण कुठल्या प्रकल्प? हे बघा, श्रीकांत शिंदेला आम्ही समजून सांगू,
आमची अंदर की बात आहे, पण जो विरोध करतोय ते प्रकल्प सगळे आणणार। आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत तरुण तरुणींना। 3 लाख कोटीचा तो प्रकल्प आहे आणि रत्नागिरीला 3 लाख कोटी एका ठिकाणा एका खर्च होणार। शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, प्रकल्प तर होणार, पण लोकांना रहिवासी घरं बिरं टाउनशिप होतील। आम्हाला हवं आहे असं। किती वर्ष? कोणी सांगितलं 17? आता मी पण होतो ना इथे लोकप्रतिनिधी, काय 17 एक 2-1 वर्ष रखडला तरी 2-3 वर्ष 3 वर्ष म्हणा। काय कमन काय टेक्निकल मुद्दा आहे, आम्ही दूर करून लवकर पूर्ण करून देऊ। जिल्ह्यामध्ये आणखी सभा असणार आहेत का? हा, ठाण्याच्या सभा असणार का जिल्ह्यामध्ये? तुम्ही बोलवलं तर येणार, यांनी बोलवलं तर येणार। दादा तुम्ही आता उद्योगांचा विचार करला, नवीन उद्योगधंदे आणणार, मात्र लोटेमाडीचे असेल, खडकोलेमाडीचे असेल किंवा खेड्यामाडीचे असेल, जे उद्योगधंदे आहेत तेच आता बंद होत चाललेले आहेत, त्यांनाच नवसंजीवन देण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत का? ते कुठल्या कारणासाठी बंद आहे ते पाहिलं जाईल, त्याचा सर्वे केला जाईल आणि त्याला उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना करता येण्यासारख्या असेल तर त्वरित म्हणजे येणाऱ्या 2 वर्षात उपाययोजना करू, अन्यथा त्या ठिकाणी ऑल्टरनेट दुसऱ्यांना आणू। चेहरा अजून तुम्ही चिंता करू नका, आमच्याकडे एकच चेहरा असतो दाखवला। आमच्याकडे सगळेच मुख्यमंत्री स्पर्धेत आहेत, कारण चेहरा फायनल करायला वेळ लागेल। महाविकास आघाडीला त्यांच्या चेहऱ्याला काय रे, कोण चेहरा? अजून ते निवडून येणार नाही माहिती आहे त्यांना, ते चेहरा कशाला नक्की करतील? त्याला माहिती निवडून, हे फक्त त्यांचा टाइमपास चाललाय, निवडणूक म्हणजे टाइमपास। थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।